मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात उमेदवारी अर्ज भरला। त्याआधी त्यांनी जवखेडा इथल्या पिढीजात जन्मगावातील घरी जाऊन देवाचं दर्शन घेतलं। सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरनं मुख्यमंत्र्यांचं जालना शहरात आगमन झालं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी भेट दिली। त्यानंतर दानवे यांनी उमेदवारी अर्ज भरला। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दानवे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत मुख्यमंत्री सहभागी झाले होते। पांडवांचा अर्जुन कौरवांकडे चालला होता, मात्र पार्थ स्वरूप उद्धवानं गीता सांगितल्यानं तो परतला, अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी मारली। तर काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। आमचे अर्जुनराव कोण हल रहे नाव अर्जुन पण थोडे नाराज झाले, तेव्हाच सांगतो। आणि नाराज होऊन पांडवांचा अर्जुन कौरवांकडे चालला होता। पण शेवटी अर्जुन आहे, रक्त पांडवांचा आहे आणि पाठीमागे पार्थ स्वरूप उद्धव आहे। त्यामुळे पार्थ स्वरूप उद्धवांनी गीता सांगितल्याबरोबर अर्जुनराव पांडवांच्या कळपात परत आले आणि त्यामुळे आता जालन्यामधली चुरसच संपली। आता निवडून येणं आव्हान नाहीये, आता खरं आव्हान जर काही असेल तर रावसाहेब पाटलांना महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आणणं। काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने, जे कधीच पूर्ण होऊ शकत नाही। खरं म्हणजे मला काँग्रेसचं आश्चर्य वाटतं। गेले 50 वर्ष एकच नारा देतात, निवडणूक आली की गरिबी हटाव, निवडणूक आली की गरिबी हटाव, आणि निवडणूक झाली की स्वतःची गरिबी हटवल्याशिवाय दुसरं काही करत नाही। गेल्या 50-60 वर्षामध्ये या देशामध्ये वारंवार गरिबी हटावच्या योजना काँग्रेस पक्षानं केवळ जाहीर केल्या। प्रत्येक वेळी त्यांनी योजना जाहीर केल्यानंतर गरिबी तर हटली नाही, पण या देशातल्या गरिबांची संख्या काँग्रेसच्या कार्यकाळात दुपटीनं वाढली।